भिवंडी महापालिकेमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। संपूर्ण राज्याचं लक्ष भिवंडी महापौर निवडणुकीकडे लागलेलं होतं। तिकडे भिवंडीत भाजपचा बंडखोर नारायण चौधरी विजयी झाले आहेत। भाजपमधनं फुटून सेक्युलर आघाडीसोबत गेलेल्या चौधरी यांना महापौर पदाच्या निवडणुकीत 48 मतं पडली, तर भाजपचे अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना 16 मतं पडली। उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन विराजमान झाले। काँग्रेस तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजप बंडखोर नारायण चौधरी महापौर झाले। शिवसेना आणि सपाने कोणार्क आघाडीच्या विलास पाटील यांना मतदान केल्याचं आकडेवारीवरून पाहायला मिळतंय। विलास पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची 25 मतं मिळाली। भाजपमधील फुटीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष भिवंडी मनपाकडे लागलं होतं। भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरींनी पक्षाचा व्हीप डावलल्यामुळे त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे। सांगत होतो, त्यांना समजवण्याचा अनेक जणही प्रयत्न करत होते, आम्हीही करत होतो, परंतु आता सकाळपर्यंत ते असं म्हणाले होते की हो आम्ही तसं करणार नाही, परंतु त्यांनी बंडखोरी केलेली आहे हे आता निकालाच्या अंती लक्षात येत आहे। त्यामुळे ज्यांनी पक्षाचा व्हीपच्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे। सर्वप्रथम मी माझ्या भिवंडीच्या सर्व जनतेचा धन्यवाद देतो की मला एवढा मोठा पद तुम्ही दिला, त्याचा मी स्वीकार केला। आज मी खूप खूप धन्यवाद करतो। डेव्हलपमेंटवर बोला, मी या शहराचा महापौर झालेलो आहे। आता मिरची मसाला नको आहे, डेव्हलपमेंटच्या विषयी मला देव तारी त्याला कोण मारी बस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.